अध्यक्ष महोदय, लक्षवेधी असं आहे, प्रश्नभूमी काय होती, मी केईएम हॉस्पिटलमध्ये एक कार्यक्रमामध्ये गेला होता. तिथे काही लोकांनी मला सांगितलं, म्हणून ते मी 3 नाव सुचलं होता. किंग एडवर्ड ते सांगत होता की किंग एडवर्डने पैसे दिले होते. हा नितांत खोटी गोष्ट आहे. तिथे किंग एडवर्डने काय पैसे दिले नाही होते. किंग एडवर्ड भारतने लुटून तिथे इंग्लंडमध्ये गेला. किंग कसाब होता का? किंग कसाब होता. किंग एडवर्डने तिथे कमीत कमी लाखो भारतीयाचा कत्ल केला होता. ते कसाब माणूस होता. माननीय अध्यक्ष महोदय, मला एक मिनिट, अनिलजी मला बोलून द्या. मला बोलून द्या. अध्यक्ष महोदय मला बोलून द्या. पण अध्यक्ष महोदय मला बोलून द्या. ते सांगत होते, मी बोलतो त्यांचे. अध्यक्ष महोदय मला बोलून द्या. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. अनिलजी मला बोलून द्या. एक मिनिट. ते आम्ही मंत्री अध्यक्ष महोदय, मी नाव सुचवलं होता. अध्यक्ष महोदय मला सेशन द्यावा. अध्यक्ष महोदय मला सेशन द्या. एक मिनिट, मला कंप्लीट कर द्या. उदय सामंत. सभापती महोदयांनी उत्तरामध्ये असं सांगितलं की पालकमंत्री मंगलप्रभात लोढा साहेबांनी एक पत्र दिलेलं होतं. ते पत्र आरोग्य समितीकडे गेलेलं आहे. आरोग्य समितीनं त्याच्यावर निर्णय घेतलेला आहे. परंतु मुंबईकरांच्या मनामध्ये जे आहे तोच निर्णय आपण करू. शासनानं आता फायनलायझेशन कुठचंही केलेलं नाही. हा फक्त रेफरन्स होता. त्याच्यामध्ये कोणावर टीका टिप्पणी झालेली नव्हती. फक्त पत्र कोणाचा हा उल्लेख होता. बाकी कुठचाही उल्लेख झालेला नव्हता. आता पंकज भुजबळ, लक्षवेधी क्रमांक 1. अध्यक्ष महोदय, नाशिक महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक गावांचा समावेश आहे, जिथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळबाग, फुलांची शेती व विविध कृषी उत्पन्न घेतले जाते. मात्र शहर परिसरातील शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक कृषी माल विक्री केंद्र उपलब्ध नसल्यामुळे लक्षवेधी चालू आहे. लक्षवेधी सुरू झालं. लक्षवेधी कृषी माल विक्री केंद्र उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला कृषी माल आता उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे. मी त्यांना बसायला सांगतो आणि आपल्याला बसायला सांगतो. आपण बसा. संरक्षण द्या. अध्यक्ष महोदय, संरक्षण द्या. त्यामध्ये पार्टनर होते म्हणून ट्रम्पचं नाव होता. ट्रम्पच्या नावावर कधी केला नाही. अध्यक्ष महोदय, हा विधान परिषदेचा दुरुपयोग हा गोष्टीसाठी करणं अतिशय अयोग्य आहे. केईमच्या नावामध्ये 3 नाम दिला होता. किंग एडवर्डच्या नावामध्ये जे काही समर्थन करतात त्याने धिक्कार आहे. किंग एडवर्ड भारतने गुलाम केला होता. कशासाठी ते करता? माननीय अध्यक्ष महोदय 3 नाव सूचना दिला होता. माननीय मंत्रिमंडळ सांगितलं योग्य निर्णय होईल. त्याच्यावर चर्चा संपलेली आहे. लक्षवेधी देखील चालू आहे. हे काय चालू मग? उद्या आम्ही पण कधी उठायचं आणि बोलायचं का? आपण मान्य कराल का? असं कसं चालेल? आपण परवानगी नाकारली आहे. आपण पुढचं कामकाज पुढचं नेलेलं आहे. आपण पुढे नेलेलं आहे. मागे आणता का कामकाज परत मागे आणणार तुम्ही? एकदा कामकाज पुढे गेल्यावरती नियमाप्रमाणे कामकाज परत मागे येत नाही. असं कसं चालेल सभापती महोदय? पंकज भुजबळ मोठ्या प्रमाणात भाजीपाला, फळबाग